नगर परिषद नगरपंचायतींची उद्याची मतमोजणी पुढे ढकलली। उद्याचा निकाल आता 31 डिसेंबरला लागणार। नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, आजच्या आणि पुढे ढकललेल्या निवडणुकीचा 21 डिसेंबरला निकाल। निवडणुका पुढे ढकलणं हे निवडणूक यंत्रणेचं अपयश, मुख्यमंत्र्यांची नाराजी, तर कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। निवडणुकांच्या सीमांकन प्रक्रियेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। निवडणुकांना विलंब होणारी कोणतीही याचिका विचारात घेणार नाही, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाचा निर्णय। एकनाथ शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणलं, व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांचा सवाल। शिंदेंनी आणलेल्या बॅगेत पैसे, रात्रभर पैशांचं वाटप, वैभव नाईकांचा आरोप। रायगडच्या महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा, शिवसेनेच्या विकास गोगावलेंवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप, राड्यात वाहनांचंही मोठं नुकसान। मतदानाच्या सुरुवातीला 17 ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाडामुळे मतदानावर परिणाम, अनेक ठिकाणी 15 ते 20 मिनिटं उशिरा मतदान सुरू। राज्यात निवडणुकीआधी काही ठिकाणी पैशांचं वाटप झाल्याचा आरोप, चंद्रपूर, मालवण, राजुरा आणि बीडमध्ये पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल। खामगावमध्ये 50,000 जप्त, तर धुळ्यामध्ये 47,000ची रोकड फेकून एक जण फरार। मतदान केंद्रात आमदार संतोष बांगरांकडून गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप, ईव्हीएम मशीनजवळ मोबाईल नेण्यास बंदी असताना सुद्धा व्हिडिओ शूट, मतदान कक्षातच बांगरांकडून घोषणाबाजी। बुलढाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 15 मधल्या शाळेत 3 बोगस मतदार पकडले, संशय आल्याने नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली माहिती, मतदान करण्यापूर्वीच प्रकार लक्षात। म्हसवडमध्ये भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आमने-सामने, काल रात्री गाडी तपासणी केल्याच्या कारणावरून वाद, जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांकडून सौरभ सावंतांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप। ईव्हीएम मशीनची पूजा करणाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल, पुण्यातल्या भोरमध्ये मतदानापूर्वी पूजा झाल्यामुळे केंद्र प्रमुखावरही कारवाई, नवीन केंद्र प्रमुख नियुक्त। नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये उमेदवाराचंच नाव मतदार यादीमध्ये नाही, शिवसेनेच्या उमेदवार शांता गायकवाडांचं नाव नसल्यानं गोंधळ। बिबट्या की दहशत असलेल्या पुण्यातल्या मनसरमध्ये मतदान सुरू, बिबट्याला न घाबरता 73 वर्षीय आजींनी केलं मतदान, सकाळीच मतदानाचा हक्क बजावत आजी ठरल्या मनसरमधील फर्स्ट वोटर। बोहल्यावर चढण्याआधी नवरा नवरी मतदान केंद्रावर, वर्ध्यामध्ये नवरदेवानं, रत्नागिरीमध्ये नवरीनं केलं मतदान, तर नाशिकच्या मनमाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवारच नवरदेव। बदलापुरात शिंदेंची शिवसेना आणि भाजप आमने सामने, दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा, धक्काबुक्की करत हाणामारी। साताऱ्याच्या कराडमध्ये पुणे बंगळुरू महामार्गावरती बसचा भीषण अपघात, विद्यार्थ्यांनी भरलेली बस उड्डाणपुलावर 20 फूट खोल खड्ड्यात पडली, 25 विद्यार्थी आणि शिक्षक जखमी।